वेलकम टू योगा विथ स्नेहल. आज आपण पाहणार आहोत की आपल्या थायरॉइडची एक्सरसाइज आपण पाहणार आहोत, जेणेकरून जे आपल्या इथले जे थायरॉइड ग्लँड आहेत त्याच्यावरती ताण येईल या हिशोबाने आपण आज एक्सरसाइज करणार आहोत. सुरुवातीला असं एकदम कम्फर्टेबल सिटिंग पोजमध्ये बसून घ्यायचं, जेणेकरून आपला जो बॅक साईडचा पोश्चर आहे तो एकदम स्ट्रेट झाला पाहिजे आणि जी फ्रंट आहे ती पण एकदम स्ट्रेट. त्यासाठी त्याचा आपला डावा पाय आहे तो आपल्या एकदम इथे आपल्या पोटाच्या सेंटरने असं इथं ठेवून घ्यायचा आणि त्याच्या जे टाच आहे तिथे आपला हा उजवा पाय आला पाहिजे. त्याने कसं आपली सिटिंग पोज एकदम स्ट्रेट राहते. हा जो बांधा आहे तो पण आपला एकदम स्ट्रेट राहतो. ओके, आता आपण हे जे दोन्ही हात आहेत हे असे दोन्ही आपल्या गुडघ्यांवरती टाईट करून घ्यायचे, इथं लॉक करायचे आणि आपण एक्झेल आणि इनहेल अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज करणार आहोत. ज्यावेळेस वरती स्ट्रेच करणार आपण त्यावेळेस इनहेल आणि ज्यावेळेस असं खालती स्ट्रेच करणार त्यावेळेस एक्झेल म्हणजे श्वास सोडायचा. ओके, इथे ताण येईल या हिशोबाने आपण करणार पाहूया. आपण इनहेल म्हटलं की पुढं येऊन असं वरती पाहायचं, इथे ताण आला पाहिजे. आपल्या ज्या थायरॉइड ग्लँड्स आहेत ह्यांच्यावरती ताण आला पाहिजे. मान एकदम स्ट्रेच करायची. हा पूर्ण पोर्शन आपला स्ट्रेच झाला पाहिजे. इनहेल. असं न करताना आपल्या शरीराला जास्त पण ताण येईल असं नाही करायचं, म्हणजे जसं कम्फर्टेबल आहात तुम्ही तसं स्लो तुमच्या कम्फर्टेबलनुसार करायचं. कारण त्रास होईल असं नाही करायचं, कारण योगा ही असं जर्नी आहे, फ्लो आहे, जो की आपण स्लो करत गेल्यानंतर तो वाढत जातो. एकदम कम्फर्टेबल असं जर्नी एन्जॉय करायची. ताण देऊन असं फोर्सफुली नाही कोणते आसन करायचे, स्लोली एकदम स्मूथमध्ये चालायचं. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. आता आपण नेक्स्ट आसन पाहणार आहोत. आता जे आपण आसन केलं त्याला कॅट अँड काव पोज असं म्हणतात. आता नेक्स्ट वाला आपण आसन पाहणार आहोत. इथे ना आपण हे आसन करते वेळेस असं कमरेवरती दोन्ही हात ठेवून घ्यायचे, जेणेकरून असं बॅक साईडला बोट आली पाहिजेत आणि अंगठा आपला कमरेवरती, म्हणजे दोन्ही शोल्डर असे क्लोज होऊ लागलेत ह्या पोझिशनमध्ये थांबायचं आणि बॅक साईडला स्ट्रेच करायची. मान एकदम स्ट्रेच करायची. म्हणजे रोज योगा करतात किंवा स्ट्रेचिंग करतात त्यांनी असं हे नेक्स्टवालं मॉडिफाय आसन केलं तरीही चालेल. हे थोडं ट्रिकी आहे पण करू शकता आणि खूप बेनिफिट होतात. फक्त स्लोली करा. उठते वेळेस सावकाश उठायचं. मी ज्या पद्धतीने हात ठेवले त्या पद्धतीने ठेवून, म्हणजे हिसका वगैरे बसणार नाही. आता आपण सर्वांगासन करणार आहोत. हे सुरुवातीला लगेच जमेलच तुम्हाला असं नाही, तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. खालती झोपायचं आणि भिंतीवरती पाय टेकवायचे, हळूहळू मागे आणायचे असे उलट आपल्या साईडला. तसं केलं की तुम्हाला प्रॅक्टिसने होऊन जाईल, डिरेक्टली जमणार नाही. इजा होईल आपल्या शरीराला किंवा ताण येईल असं फोर्सफुली कोणतंही आसन करू नका. जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात तसं एकदम स्लोली तो फ्लो एन्जॉय करा. धन्यवाद.